फागण येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस, धुळे तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई। धुळे तालुका पोलिसांनी फागणे गावात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याची अवघ्या काही दिवसांत उकल करत 2 आरोपींना अटक केली असून एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। दिनांक 4 मे 2026 रोजी रात्री फागणे गावातील शनी मंदिराजवळ फिरत असलेल्या अतुल दगडू पाटील यांना 2 दुचाकीस्वारांनी चहाची टपरी विचारण्याचा बहाणा करून मोटारसायकलवर बसवले। त्यानंतर वरखेडी फाट्याजवळ नेऊन दमदाटी करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि फोन पेच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून तब्बल 1,00,000 रुपये ट्रान्सफर करून जबरी चोरी केली। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चेतन गबनदेसले व करण दगडू मोरे या आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून 75,000 रुपये रोख रक्कम, शाईन मोटारसायकल आणि होंडा ऍक्टिव्हा असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। अटक आरोपी करण मोरे याच्याविरुद्ध यापूर्वीही जबरी चोरी, दरोडा, मारहाण आणि शस्त्र बाळगण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली।